भाग 1. स्वप्न पाहण्याची हिंमत. नमस्कार मित्रांनो, आजची कथा अशा एका मुलाची आहे ज्याच्याकडे ना पैसा होता, ना मोठं घर होतं, ना ओळखी होत्या आणि ना त्याच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती होती जी त्याला हात धरून पुढे घेऊन जाईल. पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, स्वप्न. आणि त्या स्वप्नापेक्षा मोठी गोष्ट होती ते पूर्ण करण्याची जिद्द. ही कथा आहे अमोलची. एका छोट्याशा गावात अमोल नावाचा मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. त्यांचं घर म्हणजे घरापेक्षा एक छोटीशी झोपडीच होती. पावसाळ्यात छत गळायचं, उन्हाळ्यात घर तापायचं, हिवाळ्यात थंडी आतपर्यंत पोहोचायची. घरात महागडं फर्निचर नव्हता, टीव्ही नव्हता, मोठा पलंग नव्हता. पण त्या घरात एक गोष्ट होती, आईची माया. अमोलचे वडील काही वर्षांपूर्वीच या जगातून गेले होते. वडिलांच्या जाण्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी अमोलच्या आईवर आली होती. ती लोकांच्या घरात काम करायची, कधी भांडी घासायची, कधी कपडे धुवायची, कधी शेतात मजुरी करायची. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आली की तिच्या हातावर फोड असायचे, पाय दुखायचे, पण चेहऱ्यावर मात्र ती नेहमी हसायची. अमोलला तिचं ते हसू कधीच समजत नव्हतं. एकदा त्याने आईला विचारलं, "आई, तू इतकी थकतेस तरी हसतेस कशी?" आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "बाळा, आई थकली तरी चालते, पण मुलाचं स्वप्न थकायला नको." अमोल काहीच बोलला नाही. त्या रात्री तो बराच वेळ झोपला नाही. आईचे शब्द त्याच्या कानात घुमत होते, मुलाचं स्वप्न थकायला नको. पण अमोलचं स्वप्न काय होतं? त्याला मोठा माणूस व्हायचं होतं. पैशासाठी नाही, फक्त स्वतःसाठीही नाही. त्याला आपल्या आईला पुन्हा कधीही दुसऱ्यांच्या घरात कामाला जाऊ द्यायचं नव्हतं. तो मनाशी म्हणायचा, "एक दिवस माझी आई आरामात बसेल, तिला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही." पण गावातल्या लोकांना त्याचं स्वप्न हास्यास्पद वाटायचं. एकदा तो गावातील चहाच्या टपरीवर बसला होता. गावातील काही मोठी माणसं तिथे चर्चा करत होती. त्यातील एकाने अमोलकडे पाहिलं आणि हसत विचारलं, "काय रे अमोल, मोठा साहेब होणार का?" अमोल म्हणाला, "हो." सगळे हसू लागले. "तुझ्याकडे पैसे आहेत?" "नाही." "मोठं शिक्षण आहे?" "नाही." "शहरात ओळखी आहेत?" "नाही." तो माणूस पुन्हा हसला. "मग साहेब कसा होणार?" अमोल काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, "मला अजून माहिती नाही, पण मी प्रयत्न करणार आहे." सगळे पुन्हा हसले, पण अमोल तिथून शांतपणे निघून गेला. त्या दिवशी त्याने एक गोष्ट शिकली. लोक तुमच्या स्वप्नावर तेव्हाच हसतात, जेव्हा त्यांना स्वतःच्या आयुष्यात ते स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत नसते. दिवस गेले. अमोल शाळेत जायचा. शाळेत तो फार हुशार नव्हता. परीक्षेत त्याला नेहमी मध्यम गुण मिळायचे. काही शिक्षक त्याला म्हणायचे, "तू अभ्यासात लक्ष दे, नाहीतर पुढे काही होणार नाही." अमोल प्रयत्न करायचा, पण घरची परिस्थिती त्याला अभ्यास करू देत नव्हती. कधी घरात अन्न नसायचं, कधी आई आजारी पडायची, कधी घरातील खर्चासाठी त्याला काम करावं लागायचं. एका दिवशी त्याच्या हातात शाळेची फी भरण्याची नोटीस आली. त्याने ती आईला दाखवली. आईने कागद हातात घेतला. काही क्षण ती शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अमोलला सगळं समजलं. तो म्हणाला, "आई, तू काळजी करू नकोस. मी शाळा सोडतो." आईने त्याच्या गालावर हलकीशी चापट मारली. "पुन्हा असं बोललास तर माझ्याशी बोलू नकोस." अमोल म्हणाला, "पण पैसे कुठून आणणार?" आई म्हणाली, "मी आणेन." "कसे?" "काम करून." "पण तू आधीच खूप काम करतेस." आई हसली. आईच्या लेकरासाठी अजून थोडं काम केलं तर काय झालं? त्या दिवशी अमोलच्या मनात काहीतरी बदललं. त्याने ठरवलं, गरिबी माझी परिस्थिती आहे, माझी ओळख नाही. अमोल शाळेतून आल्यानंतर एका किराणा दुकानात काम करू लागला. सकाळी शाळा, दुपारी दुकान, रात्री अभ्यास. कधीकधी झोप फक्त 4-5 तास. शरीर थकायचं, पण मन थांबत नव्हतं. एक दिवस दुकानाचा मालक त्याला म्हणाला, "अमोल, एवढं काम करून तू काय मिळवणार?" अमोल म्हणाला, "मला माहिती नाही." "मग एवढा त्रास का घेतोस?" अमोल हसला, "कारण मला माझं आयुष्य बदलायचं आहे." मालक म्हणाला, "आयुष्य एवढं सोपं नसतं." अमोल म्हणाला, "म्हणूनच प्रयत्न करतोय." काही महिन्यांनी अमोलची 10वीची परीक्षा आली. त्याने दिवस-रात्र अभ्यास केला. परीक्षेचा निकाल लागला. अमोल पास झाला, पण अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत. गावातील लोक पुन्हा बोलू लागले, "काय झालं? मोठा अधिकारी होणार होता ना? इतकेच गुण, याच्याकडून काय होणार?" अमोलच्या मनाला खूप लागलं. त्या रात्री तो घराबाहेर बसून रडत होता. आई त्याच्या शेजारी आली. तिने काही विचारलं नाही, फक्त त्याच्या जवळ बसली. बराच वेळ दोघे शांत होते. मग आई म्हणाली, "रडून झालं?" अमोलने मान हलवली. आई म्हणाली, "आता एक गोष्ट सांगू?" "काय?" "पडल्यावर जमीन आपल्याला अपयशी हाणत नाही." अमोल तिच्याकडे पाहू लागला. आई पुढे म्हणाली, "जमीन फक्त विचारते, पुन्हा उठणार का?" अमोलच्या डोळ्यांतून अश्रू आले. आई म्हणाली, "तू आज हरला नाहीस. आज तुला फक्त कळलं की अजून किती प्रयत्न करायचे आहेत."
त्या रात्री अमोलने एक वही काढली. पहिल्या पानावर लिहिलं, "मी हार मानणार नाही" आणि त्याखाली "माझ्या आईसाठी." भाग 2. अपयशाची खरी परीक्षा. 12वी पर्यंत अमोलने काम आणि अभ्यास दोन्ही सुरू ठेवले. पण पुढे शिक्षणासाठी शहरात जाणं आवश्यक होतं. शहरात राहण्याचा खर्च होता, कॉलेजची फी होती, प्रवासाचा खर्च होता. पुन्हा एकदा पैशांचा प्रश्न समोर उभा राहिला. अमोलने आईला सांगितलं, "आई, मी गावातच काही काम करतो." आई म्हणाली, "नाही, पण पैसे नाहीत." आईने तिच्या हातातील एक छोटीशी डबी काढली. त्यात काही नोटा होत्या. अमोलने आश्चर्याने विचारलं, "हे काय?" आई म्हणाली, "तुझ्यासाठी साठवले आहेत." "कधी?" "तू झोपल्यानंतर." अमोलला काही समजेना. आई म्हणाली, "दिवसभर काम करून मिळालेल्या पैशातून रोज थोडे बाजूला ठेवले." अमोल म्हणाला, "पण हे पैसे तू स्वतःसाठी ठेवायला हवे होतेस." आई म्हणाली, "माझं आयुष्य मी जगले. आता तुझं आयुष्य तुला घडवायचं आहे." अमोलने पैसे हातात घेतले. त्याला वाटलं, आईने मला पैसे दिले नाहीत, तिने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. तो शहरात गेला, कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण शहरात त्याला गावापेक्षा वेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते, इतर मुलांकडे महागडे मोबाईल होते, बाईक होत्या, पैसे होते. अमोलकडे काहीच नव्हतं. काही मुलं त्याची चेष्टा करायची. "अरे गावाकडचा, तुझा फोन कुठे? डेटा संपला का?" अमोल हसायचा, पण आतून त्याला वाईट वाटायचं. एका दिवशी एका मुलाने त्याला सगळ्यांसमोर अपमानित केलं. अमोल काही बोलला नाही. त्या रात्री त्याने स्वतःला आरशात पाहिलं आणि स्वतःला एक प्रश्न विचारला, "मी गरीब आहे म्हणून कमी आहे का?" त्याने स्वतःलाच उत्तर दिलं, "नाही." "माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी काहीच नाही का?" "नाही." "मग माझ्याकडे काय आहे?" तो बराच वेळ विचार करत राहिला. मग म्हणाला, "माझ्याकडे वेळ आहे, मेहनत आहे आणि शिकण्याची इच्छा आहे." त्या दिवसापासून त्याने तुलना करणं बंद केलं. त्याने दुसऱ्यांच्या मोबाईलकडे पाहणं बंद केलं. दुसऱ्यांच्या कपड्यांकडे पाहणं बंद केलं. दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःचं आयुष्य मोजणं बंद केलं आणि एक नवीन नियम केला. कालच्या अमोलपेक्षा आजचा अमोल चांगला असला पाहिजे. अमोल कॉलेजसोबत एका छोट्या हॉटेलमध्ये काम करू लागला. सकाळी कॉलेज, दुपारी काम, रात्री अभ्यास. कधी ग्राहक ओरडायचे, कधी मालक रागवायचा, कधी पगार उशिरा मिळायचा, पण अमोल काम सोडत नव्हता. एक दिवस हॉटेलच्या मालकाने विचारलं, "तू एवढं शिकतोस कशासाठी?" अमोल म्हणाला, "नोकरी मिळवण्यासाठी." मालक हसला. "तुला वाटतं एवढ्या अभ्यासाने आयुष्य बदलेल?" अमोल म्हणाला, "माहीत नाही, पण प्रयत्न न केल्याने नक्कीच बदलणार नाही." ही गोष्ट मालकाच्या मनाला लागली. त्याने अमोलला रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर एक जुना संगणक वापरायला दिला. अमोलने संगणक शिकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्याला काहीच समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी थोडं समजलं. 1 महिन्यानंतर तो बेसिक काम करू लागला. 6 महिन्यांनी त्याला काही ऑनलाईन कामं मिळू लागली. त्याला पहिल्यांदा ऑनलाईन कामातून ₹500 मिळाले. त्याने ती रक्कम पाहिली. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. ₹500 त्याच्यासाठी मोठी रक्कम नव्हती, पण त्या पैशांमध्ये त्याला एक गोष्ट दिसत होती, स्वतःच्या मेहनतीची पहिली कमाई. त्याने लगेच आईला फोन केला. "आई, काय झालं? मी पैसे कमावले." आई काही क्षण शांत झाली. मग म्हणाली, "किती?" "500." आई म्हणाली, "मला पाठवू नकोस." "का?" "तू ठेव." "पण आई, तुझ्या पुढच्या पायरीसाठी ठेव." अमोल हसला, पण फोन ठेवताच त्याने पैसे आईच्या खात्यात पाठवले आणि मेसेज केला, "ही माझी पहिली कमाई नाही आई, ही तुझ्या कष्टांची पहिली परतफेड आहे." आईने तो मेसेज वाचला आणि बराच वेळ रडत राहिली. एका मोठ्या कंपनीत नोकरीसाठी त्याने अर्ज केला. मुलाखत झाली. त्याला वाटलं त्याची निवड होईल, पण त्याला नकार मिळाला. पहिला नकार, दुसरा नकार, तिसरा नकार, 10 नकार, 20 नकार. एका दिवशी तो इतका निराश झाला की त्याने सगळे अर्ज फाडून टाकले. तो रस्त्यावर एकटाच चालत होता. त्याला वाटत होतं, कदाचित माझ्यातच काही कमी आहे. त्याच वेळी त्याला एका वृद्ध माणसाची भेट झाली. तो वृद्ध रस्त्याच्या कडेला झाडांची रोपं विकत होता. अमोल तिथे थांबला. वृद्धाने विचारलं, "काय झालं?" अमोल म्हणाला, "काही नाही." वृद्ध हसला. "काही नाही असं म्हणणाऱ्या माणसाच्या डोळ्यांतच सगळं काही असतं." अमोल त्याच्याकडे पाहत राहिला. त्याने आपली कहाणी सांगितली. वृद्ध शांतपणे ऐकत राहिला. मग त्याने 2 बी हातात घेतली. एक बी मातीवर ठेवली, दुसरं बी एका छोट्या कुंडीत लावलं. अमोल म्हणाला, "हे काय करताय?" वृद्ध म्हणाला, "2 बी आहेत." "हो." "दोन्हीमध्ये झाड होण्याची क्षमता आहे." "हो." "पण एक बी जमिनीत पुरलं जाईल आणि दुसरं तेही." अमोल हसला. वृद्ध म्हणाला, "मग फरक काय?" अमोल शांत झाला. वृद्ध म्हणाला, "फरक इतकाच की एक बी मातीच्या अंधारात असताना स्वतःला संपलं समजेल
आणि दुसरं बी समजेल की हा अंधार म्हणजे शेवट नाही, ही सुरुवात आहे. अमोलच्या अंगावर काटा आला. वृद्ध पुढे म्हणाला, तुझ्या आयुष्यात आलेले नकार म्हणजे तुझा शेवट नाही. मग काय? ते तुला मजबूत करण्याची प्रक्रिया आहे. अमोल म्हणाला, पण किती वेळ? वृद्ध हसला. बीला झाड होण्यासाठी किती दिवस लागतील हे बी विचारत नाही. मग ते फक्त वाढत राहतं. ही गोष्ट अमोलच्या मनात बसली. तो घरी परतला. त्याने पुन्हा वही उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, मी हार मानणार नाही. त्याने त्याखाली दुसरं वाक्य लिहिलं, नकार म्हणजे शेवट नाही. अमोलने पुन्हा सुरुवात केली. यावेळी त्याने नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतः काही करण्याचा निर्णय घेतला. त्याने छोटं ऑनलाईन काम सुरू केलं. पहिल्या महिन्यात फक्त ₹2000 मिळाले. दुसऱ्या महिन्यात ₹3500, तिसऱ्या महिन्यात ₹6000. पण त्याने हार मानली नाही. हळूहळू त्याला ग्राहक मिळू लागले. त्याने 2 मित्रांना काम दिलं, नंतर 4, नंतर 8. 1 वर्षात छोटं ऑफिस उभं राहिलं. अमोलने पहिल्यांदा आईला शहरात बोलावलं. आई आली. तिने ऑफिस पाहिलं. भिंतीवर अमोलचा फोटो होता. आईने विचारलं, हा कोण? अमोल हसला. तुझा मुलगा. आई म्हणाली, मला माहिती आहे. अमोल म्हणाला, पण तुला आठवतं का? एकदा लोक म्हणाले होते ना, याच्याकडून काही होणार नाही. आईने त्याच्याकडे पाहिलं. हो. अमोल म्हणाला, आज त्यांना उत्तर मिळालं. आईने डोकं हलवलं. नाही. अमोल थांबला. आई म्हणाली, त्यांना उत्तर देण्यासाठी तू यशस्वी झाला नाहीस. मग? तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी यशस्वी झाला आहेस. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणाली, लोकांना हरवणं सोपं आहे. स्वतःच्या कालच्या रूपाला हरवणं कठीण आहे. भाग 4. खरी जिंक. काही वर्षांनी अमोलकडे स्वतःचं घर होतं. आईसाठी एक सुंदर खोली होती. घराच्या भिंतीवर एक फोटो होता. त्या फोटोमध्ये अमोल आणि त्याची आई होते. एक दिवस अमोल आपल्या जुन्या गावात परतला. ज्या चहाच्या टपरीवर लोक त्याची चेष्टा करायचे, तिथे तो गेला. तोच चहाचा दुकानदार अजूनही तिथे होता. त्याने अमोलला ओळखलं. अरे अमोल? अमोल हसला. हो. दुकानदार म्हणाला, तू तर खूप मोठा झालास. अमोल म्हणाला, मोठा नाही झालो काका, फक्त थांबलो नाही. तेवढ्यात गावातील तोच माणूस तिथे आला, जो कधी अमोलची चेष्टा करायचा. त्याने अमोलकडे पाहिलं. काही क्षण तो शांत राहिला. मग म्हणाला, अमोल, मला माफ कर. अमोल म्हणाला, कशासाठी? मी तुझ्यावर हसायचो. अमोल हसला. तुम्ही माझ्यावर हसायचा म्हणून मी आज इथे नाही. मग? माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून. त्या दिवशी अमोलने गावातील गरीब मुलांसाठी एक छोटं शिक्षण केंद्र सुरू केलं. त्याने तिथे एक मोठा बोर्ड लावला. त्यावर लिहिलं होतं, परिस्थिती तुमची परीक्षा घेऊ शकते, पण तुमचं भविष्य ठरवण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आहे. दररोज गावातील मुलं तिथे यायची. अमोल त्यांना एकच गोष्ट सांगायचा, तुमच्याकडे पैसा नाही, काही हरकत नाही. तुमच्याकडे ओळखी नाहीत, काही हरकत नाही. तुमच्याकडे साधनं कमी आहेत, काही हरकत नाही. पण तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी आहे का? जर उत्तर हो असेल, तर अमोल म्हणायचा, तुम्ही अजून हरलेले नाही. एका संध्याकाळी अमोल आपल्या आईसोबत घराच्या अंगणात बसला होता. आईने विचारलं, बाळा, तुला तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अडचण कोणती वाटली? अमोल काही क्षण विचारात पडला. तो म्हणाला, गरिबी नाही. मग? लोकांची चेष्टा नाही. मग? नकारही नाही. आई म्हणाली, मग? अमोल हसला. माझी स्वतःची भीती. आई शांत झाली. अमोल म्हणाला, मला नेहमी वाटायचं की मी करू शकणार नाही. मग तू केलंस कसं? अमोल म्हणाला, एकदम मोठी उडी मारली नाही. मग? दररोज फक्त एक पाऊल पुढे टाकलं. आणि मित्रांनो, हीच या कथेची खरी शिकवण आहे. आपल्याला आयुष्य बदलण्यासाठी एका दिवसात चमत्काराची गरज नसते. आपल्याला फक्त दररोज एक छोटा प्रयत्न करायचा असतो. आज तुम्ही 1 तासाचा अभ्यास केला, छान. उद्या 1 तास 10 मिनिटे करा. आज तुम्ही ₹100 वाचवले, छान. उद्या पुन्हा ₹100 वाचवा. आज तुम्ही एक अपयश स्वीकारलं, छान. उद्या पुन्हा प्रयत्न करा. कारण मोठं यश अचानक मिळत नाही. ते छोट्या छोट्या प्रयत्नांमधून तयार होतं. मित्रांनो, कदाचित आज तुमची परिस्थिती अमोलपेक्षा कठीण असेल. कदाचित तुमच्याकडे पैसे नसतील. कदाचित तुमच्यावर कर्ज असेल. कदाचित लोक तुमच्यावर हसत असतील. कदाचित तुम्ही अनेक वेळा अपयशी झाले असाल. कदाचित तुमच्या मनातही एक प्रश्न असेल, माझं आयुष्य कधी बदलेल? आज या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात कराल. परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका. सुरुवात करा. लहान सुरुवात करा, पण करा. एक लक्षात ठेवा, तुमच्यावर हसणारे लोक तुमचं भविष्य ठरवत नाहीत. तुमचा भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमचं अपयश तुमची ओळख नाही.
आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची आजची परिस्थिती तुमची कायमची परिस्थिती नाही. तुम्ही पडला आहात, उठा. तुम्ही हरला आहात, पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला नकार मिळाला, दुसऱ्या दारावर जा. दुसरं दार बंद असेल, तिसरं दार शोधा. तिसरंही बंद असेल, स्वतःचं दार तयार करा. पण थांबू नका. अमोलची कथा इथे संपते, पण तुमची कथा अजून सुरू झालेली असू शकते. कदाचित तुम्ही आज एका कठीण टप्प्यावर उभे आहात. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता काहीच होणार नाही. पण लक्षात ठेवा, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. अंधार कितीही खोल असला तरी प्रकाश येतोच आणि माणूस कितीही वेळा पडला तरी तो पुन्हा उभा राहू शकतो. फक्त एक निर्णय घ्या. आजपासून स्वतःवर विश्वास ठेवायचा. आजपासून कालच्या स्वतःशी स्पर्धा करायची. आजपासून लोक काय म्हणतील याचा विचार कमी करायचा. आजपासून स्वतःच्या स्वप्नासाठी रोज थोडं काम करायचं. आणि एक दिवस जे लोक म्हणाले होते, तुझ्याकडून काही होणार नाही, तेच लोक म्हणतील, तू हे केलंस कसं? आणि त्या दिवशी तुम्हाला त्यांना काहीही सांगण्याची गरज पडणार नाही. कारण तुमचं यशच तुमचं उत्तर असेल. म्हणून उठा, स्वतःवर विश्वास ठेवा, आई-वडिलांच्या आशीर्वादाला शक्ती समजा, अपयशाला शिक्षक समजा आणि संघर्षाला तुमची ओळख बनू देऊ नका. कारण संघर्ष हा कायमचा नसतो, पण संघर्षातून तयार झालेला माणूस आयुष्यभर मजबूत राहतो. शेवटी एक वाक्य लक्षात ठेवा, नशिबाची वाट पाहणारे हजार असतात, पण नशिबाला बदलण्यासाठी मेहनत करणारे फार कमी असतात. तुम्ही त्या कमी लोकांपैकी एक व्हा. आजपासून, आत्तापासून तुमची वेळ येईल, पण त्यासाठी तुम्ही चालत राहिलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.